पिंजरा पिंजरा रे जमलं तर ये लग्नाला. आणि जर चुकून मी राज्याला आत्महत्या केली तर अंत्ययात्रेला ये. गोरेंदा, हा सगळा काय प्रकार चाललाय? तू आता इथं काय करतोय? आज तुझं लगीन झालंय, तू आमच्या खोलीत काय करतोय? माझं आणि आनंदीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. हे तुला आज आठवलंय वय? तुम्ही काहीच तसं केलं नाही. ते लग्न होत कसं दिलं? वीर, बास झालं, खूप बोलतोय. अरे माझ्या समोर एखाद्या अनोळखी माणसावर जरी अन्याय झाला ना तरी तो सहन करत नाही मी. इथं पुतणी आहे रे माझी. आणि हो, तुला माहित नसेल म्हणून सांगतो, लग्न थांबवलेलं मी, ते तिच्या सांगण्यानुसार. पण नंतर आनंदीने या बोटावरच त्या बोटावर केलंय. आता तू घरला जा. नारायणी वाट बघत असत. तू आता जातोयस का? माझं डोकं उचकटायची वाट बघायची तुला? सुंदर ज्या लोकांच्या तावडीत आहे ना पडणाऱ्या, तिथे त्याच्या जीवाला धोका आहे. आणि जर मी समजा वीरला सांगितलं असतं ना, सुंदरचा जीव गेला असता. मला फोन करायचास ना, मी वीर दादांना सगळं सांगितलं असतं. त्याने काय फरक पडणार आहे पडणाऱ्या? तिचं लग्न झालं ना नारायणी त्यांची. हे बघ नारायण, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कधी आणि कसं घातलं हे मला नको विचारूस. तुझ्या पाताळ यंत्री आईला जाऊन विचार. माझ्या आईबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. माझा तुझ्याशी काडीचाही संबंध नाहीये. वीर, मी तुझा जीव घेईन. त्यापेक्षा घरी जा आणि तुझ्या त्या आईचा जीव घे. तिने मला आनंदीला आणि तुलाही फसवले ना, त्या बाईचा जीव घे. हे चिरंजीव असंच भांडत राहिली, हाताशी आलेली पोरगी बी जाईल, या अक्काची हाताशी आलेले पार्टनरशिप बी जाईल. मी अक्काने ठरवलं तर पोराचा जीव बी जाईल. उद्याच्या उद्या त्या वेडपट, सर्किट आणि सटकलेल्या मुलीला मी घराबाहेर काढणार आहे. अक्का कोणाला बी जिवंत ठेवणार नाही. आता मी कोणाला सोडणार नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे आता तुम्ही बापाला पण मारणार होय? कदाचित होच. हे बघ आनंदी, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हे बघ वीर, तू पुढं तुझा फोन बी उचलणार नाहीये आणि नाही तुझ्याशी बोलणार आहे. आणि तू बी माझ्याशी बोलण्याचा मला भेटण्याचा प्रयत्न नको करू. हे बघ आनंदी, मी इथे वाड्याबाहेरच आहे आणि मी एकटा नाहीये. माझ्या बरोबर नारायणी सुद्धा आहे. तिचं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे, त्यामुळे ताबडतोब बाहेर ये. नारायण त्यांना काय बोलायचंय माझ्याशी? ते तू मला नको, इथे येऊन नारायणीलाच विचार. एवढं राज्याला कशा पाय आलाय तुम्ही? मला काय विचारतेस? तुला जिनी बोलवले तिला विचार ना. कुठे नारायणी ताई? बसलीये मागे. वीर घरात नाहीये. तो केव्हाच माझ्या खोलीतून निघून गेलाय. आणि काय माहिती लग्नाच्या पहिल्याच रात्री कुठे रंग उधळायला गेलाय तो. आणि असा शक तुम्ही लावताय की मी माझ्या मम्माला सांगू? खोलीत नाही म्हणजे? खोलीत नाही म्हणजे? हे तुम्ही मला काय विचारताय? त्याला शोधा आणि त्यालाच विचारा. आणि सापडला की बोलवा मला. सुनबाई गेली तिच्या घरी. परंतु मी तुमच्या लाडानं वाढवलेल्या चिरंजीवानी आता आपले गुण उधळायला सुरुवात केली. आता जाऊन बघूया त्याच्या खोलीत नक्की काय प्रकार घडलाय तो. आणि ती जे म्हणते ते जर खरं असेल तर आजच्या रात्री मी गेलो